नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला एक थोडीशी नवीन कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा विषय असणार आहे तुमचं स्वतःचं द्राक्षाचं झाड. तर काय राव, अजून विषय काय आहे, अजून ही यंदा ती पद्धत बदलण्याचा थोडासा तुमचा प्रयत्न आहे. आम्ही तुमच्यासाठी आणल्या एक भन्नाट स्कीम. तुमचं स्वतःचं द्राक्षाचं झाड, बागेतलं एक झाड हे तुमच्या नावावर. आता याचे फायदे, सिस्टम एकदम सोपी आहे. बुकिंग करा, फॅमिलीला गाडीत टाका आणि थेट आमच्या बागेत या. स्वतःच्या हाताने द्राक्षे कापा. एका झाडावर जेवढा माल निघेल तेवढं वजन करा. थेट मार्केट रेटने घेऊन जा. पोराशनी पण कळू द्या की द्राक्षे झाडाला लागतात, दुकानात नाही. एका दिवसाची भारी फॅमिली ट्रिप आणि 100% ताजे आणि कडक द्राक्षे. मग वाट कसली बघताय? झाडं आपल्याविषयी लिमिटेड नाहीत, कारण की असं म्हणता येणार नाही, कारण की मी पहिल्यांदाच कन्सेप्ट आणलेले आहे. तुम्हाला कसे वाटतं नक्की सांगा आणि लगेच मेसेज करा. आणि तुमचं झाडाचं जर बुकिंग करायचं असेल तर आता यामध्ये कसं आहे, जे आपण फॅमिलीसाठी जे द्राक्षे ठेवतो, पाहुणे मित्र मंडळी, त्यांना देखील जसे द्राक्षाचे झाड ठेवलेले असतात त्याच पद्धतीने आपण जे बाहेर राहतात, पुणे मुंबई किंवा सातारा, आता आपण सांगलीत आहे तासगावमध्ये, त्यानुसार जर आसपासचे जर जे ना घ्यायचे डायरेक्ट ज्यांचं झाडच बुकिंग करायचे. आणि अशा वेळेला जर तुम्हाला वाटलं त्या झाडाचा जर प्रॉब्लेम वाटला, मग त्यावर माल जर कमी हार्वेस्टिंग असेल तर आपण रिप्लेसमेंट दुसरे पण झाड देऊ. पण इथे एक असं आहे की ज्या वेळेला आपल्या माल हार्वेस्टिंग चालू असेल व्यापाऱ्यांनी, कारण की जे आपण झाडं दिलेली आहेत ना त्यांची लाईन थोडीशी झाडं बाजूला ठेवून, पण ती झाडं आपली जर माल हार्वेस्टिंग पूर्ण चालू असताना त्यावेळेला कॉल केला जाईल. त्यावेळेला येऊन एक दिवशी फॅमिलीसोबत येऊन फिरून घेऊन जाणे. असे म्हणता कामा नये की 7 दिवस ठेवा ते, कारण की असं होऊ शकत नाही. शेतकऱ्याला पुढचे देखील तयारी करणे हे देखील खूप गरजेचे असते. तुम्हाला कशी वाटली याबद्दलची आयडिया? तर तुम्हाला काही यामध्ये वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.